नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मोड आलेल्या मेथी दाण्यापासून भाजी. नेहमी आपण जी मेथी नॉर्मली भेटते ना त्याची भाजी करतो, पण ही भाजी मी मेथी दाण्यापासून बनवली आहे. अगदी उसळ जसं राहते ना आपलं, तशीच ही भाजी बनवलेली आहे. बनवल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही की मेथी दाणा तर कडू राहते तर ही भाजी पण सुद्धा कडू लागेल. बिलकुल एकसुद्धा थेंब तुम्हाला ही कडू लागणार नाही. अगदी चविष्ट भाजी लागेल आणि तुम्ही पोळीसोबत खाऊन नाही हिला एवढं एन्जॉय करू शकाल की आणखी एक्स्ट्राच्या 2 पोळ्या खाल. मी स्वतः एक्स्ट्राची पोळी खाल्ली आहे म्हणून मी हे सांगत आहे. तर काय करायचं आहे आपल्याला मेथी दाण्याची भाजी बनवण्यासाठी. तर मी सकाळच्या टायमाला ना मेथी भिजायला ठेवली होती. तुम्ही नॉर्मली 10-11 वाजता भिजायला ठेवून द्यायचं पाण्यामध्ये. दिवसभर ती छानपैकी रात्रपर्यंत भिजून जाते. मस्तपैकी मेथी दाणा भिजल्यानंतर त्याला काय करायचं आहे आपल्याला 1-2 पाण्याने असं धुवून घ्यायचं आणि एखाद्या छाननीवर असं काढून ठेवून द्यायचं. म्हणजे एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते निघून जाईल. निघाल्यानंतर तिला काय करायचं आहे एखाद्या सुती कपड्यामध्ये किंवा रुमालीसारखा एखादा कपडा असेल त्याच्यामध्ये बांधून ठेवून द्यायचं. ज्या प्रकारे आपण मोड बांधून ठेवतो ना कोंबयासाठी, तशाच प्रकारे हिलासुद्धा बांधून ठेवायचं. छानपैकी ही रात्रभर ठेवली तुम्ही की दुसऱ्या दिवशी सकाळी छान अशी कोंबं आलेले दिसतात. बघू शकता किती मस्त कोंबं आलेले आहे. तर आता हिला काही असे लगेच बनवायला नाही घ्यायचं. हिला आणखी थोडंसं 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं. नॉर्मल पाण्याने सुरुवातीला 2 पाण्याने नॉर्मल पाण्याने धुवायचं आणि 2 पाण्याने थोडंसं कोमटसर पाण्याने धुवायचं. म्हणजे जेही कडवटपणा असेल ना ते निघून जाईल. आता ही भाजी आपण चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणी देण्यासाठी कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. त्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलं सुरुवातीला आणि 2 लांबट चिरलेल्या मिरच्यासोबतच कढीपत्ता टाकलेला आहे. छानपैकी असं तडतडलं की त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकलेलं आहे. म्हणजे आणखी भाजी छान वाटते कोणती पण. नंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकायचे. सोबतच थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकायचं. आता कांदा थोडासा छानपैकी असा मऊसर होते तोपर्यंत याला असंच परतवत राहायचं आहे. यामध्ये जास्त मसालेसुद्धा टाकण्याची आवश्यकता नाही आहे. मसाल्यामध्ये आपल्याला फक्त यामध्ये अर्धा चम्मच हळद, सोबतच 1 चम्मच धने पावडर टाकायचा आहे आणि 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट टाकायचं आहे. बस एवढेच मसाले आपल्याला टाकायचं आहे. एक्स्ट्राचे आणखी मसाले टाकण्याची आवश्यकता नाही आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये 2 ते 3 मोठ्या आकारामध्ये चिरलेले टमाटर टाकायचे आहे. टमाटर टाकल्यानंतर यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला टमाटर थोडे मऊसर होत नाही इतपत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. छान असे टमाटर मऊसर झाले आणि तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे. तर आपण जे धुवून ठेवलेली मेथी दाणे आहे ते यामध्ये टाकायचे आहे. तर हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला एकदा आणखी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर याला शिजवायला ठेवून द्यायचं आहे. खूप जास्त असा वेळसुद्धा लागत नाही. कमीत कमी 3 ते 4 मिनटामध्ये ही भाजी तयार होऊन जाते. जसं भाजी शिजायला लागली ना 3 ते 4 मिनटानंतर भाजीला थोडंसं तेल सुटायला लागते आणि जी दाण्याचा कलर आहे तो हलकासा तुम्हाला आता पांढुरका दिसत असेल. थोड्या वेळाने हे बघू शकता हलकासा डार्कच दिसेल. तुम्हाला मी दाखवेलच की कशाप्रकारे कलर चेंज होते. तर यामध्ये मी थोडासा कोथिंबीर टाकलेला आहे आणि आपल्याला आता याला झाकून याला शिजवायला ठेवायचं आहे. तर झाकण झाकल्यानंतर थोड्या वेळाने चेक कराल की बघू शकता भाजीला तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि जे दाणे आहे त्याचा हलकासा कलर थोडासा डार्क झालेला आहे आणि थोडेसे मऊसूतसुद्धा झालेले आहे. मोड आलेले कडधान्य किंवा भाज्या आपण खायला ना अतिशय आपल्या शरीरासाठी ना खूप हेल्दी असते. दुसरं म्हणजे ही भाजी तर खूपच बेनिफिट देणारी आहे. जसं की ज्यांना शुगर वगैरे असेल त्यांचं शुगर कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा मदत करते किंवा ज्यांची केसवाढीची म्हणजे केस गळत असेल तर त्यांची केस वाढणीमध्ये सुद्धा मदत करते आणि खूप सारे एक्स्ट्राचे याच्यामध्ये विटॅमिन्स प्रोटीन्स वगैरे भरलेला आहे. ही जेवढी कडू वाटते ना आपल्याला तेवढीच ही आपल्या शरीरासाठी बेनिफिट देणारी भाजी आहे. जसं की कारलं हे कडू असते खायला पण शरीरासाठी चांगलं असते. तशीच ही भाजी मेथी दाण्याची कडू वाटते बट खायला अतिशय टेस्टी आणि हेल्दी आहे. तर अशा प्रकारे ही मस्तपैकी मोड आलेल्या मेथी दाण्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला नाही आवडत असेल ना कधी मेथी दाण्याची भाजी तर तुम्ही एकदा अशा प्रकारे बनवून बघाल. तुम्हाला नक्की आवडेल ही माझी गॅरंटी आहे. तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर बनवून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.